नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली रेसिपी बांगड्याचं कालवण. तर आजची रेसिपी मी नाही बनवलेली, माझ्या मम्मीने बनवलेली आहे. मी फक्त शूट केला आहे व्हिडिओ. तर मम्मीने सुकं खोबरं, आलं, लसूण, कोकम, टोमॅटो आणि कोथिंबीर त्याचं वाटण करून घेतलेलं बारीक असं. त्यानंतर तेल घेतलेलं लंगडीमध्ये 3 ते 4 पळ्या. तेल गरम झाल्यावर लसूण टाकलं ठेचलेला, हिंग घातलं आहे. त्यानंतर जो मसाला आपण तयार केला आहे, खोबरं, टोमॅटो वगैरे, लसूण आल्याचा, तो घातलेला आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद आणि आगरी मसाला घातलेला आहे. मसाला चांगला परतून झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर बांगडा मच्छी घातलेली आहे त्याच्यामध्ये. मच्छी घालून थोडंसं परतवायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 5-1 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी, म्हणजे जेवढा रस्सा आपल्याला हवा आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. बांगडा शिजल्यावरती वरनं कोथिंबीर घालायची. रेडी आहे बांगडा मच्छीचं कालवण.